मोदी साहेब तिथं देशात कर्तृत्ववान आहेतच, ते 100% आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणार आहे, देशाचं नेतृत्व करणार आहे. पण इथनं कोण तो काय देणार या बाळाला, आतापर्यंत काय दिला, हा विषय मोठा आहे. हातकणंगले मतदारसंघात खासदारांनी काय दिलं? आमदार प्रकाश आवाडे यांचा सवाल तर मुलासाठी फिल्डिंग. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची चाचणी सुरू झाली असली तरी इच्छुकांनी मात्र गुडघ्याला बाशिंग बांधलंय. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत. यापैकी एका जागेवर उमेदवार बदलाची चर्चा सुरू आहे. त्यातच आता हातकणंगले मतदारसंघात विद्यमान खासदारांनी काय दिलं असा सवाल करत आमदार प्रकाश आवाडे यांनी एका कार्यक्रमात उमेदवार बदलाची मागणी केल्याचं पाहायला मिळालं. आयुष्यभर कायम ते टीका करतच राहणार आहे, कारण त्यांचं तेच काम आहे. पुढे तेच करायला लागणार आहे त्यावेळी, कारण मोदी साहेबांची सत्ता येणार आहे उद्या 2024ला. परत मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. हे आता त्रिकाल सत्य आहे, ह्याच्याबद्दल आता वाद राहिला नाही, चर्चा राहिली नाही. फक्त खासदार कामातला पाहिजे एवढं सगळ्यांचं मत आहे. मोदी साहेब तिथं देशात कर्तृत्ववान आहेतच, ते 100% आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणार आहे, देशाचं नेतृत्व करणार आहेत. पण इथनं कोण तो काय देणार या बाळाला, आतापर्यंत काय दिला, हा विषय मोठा आहे. त्या विषयाची उत्तरं सगळ्यात द्यायला लागणार आहेत. त्याची तयारी आपण सगळीजण करूया, कारण तुम्ही बी त्यात आहे आणि मी बी त्यात आहे. हे डावात कुणाला आणणार आहे ते या सगळी सांगत नाही ते, की तुम्ही नाही स्वतंत्र आपल्याला बाजूला ठेवून सगळं राजकारण करतात. तेव्हा काय सांगणार आहेत काय माहित नाही, पण एक सांगतो, आम्ही धोका देणाऱ्यापैकी दोघंही नाही, एवढं सांगतो तुला. बाकीचं काय समजून घ्यायचं तुम्ही घ्या. आम्ही धोका देणाऱ्यापैकी नाही. जे चांगलं असेल ते चांगलं म्हणणार आम्ही, पण चांगलं असल्याशिवाय लोक चालवून घेणार नाहीत. आता तुम्ही जबरदस्ती करायला गेला तर लोक ऐकायच्या मनस्थितीत नाहीत. मुकुंदराव, तुम्ही गावागावात फिरायलायचा, आता लक्षात येत असेल, विकसित भारत आणि त्याच्याबरोबर दुसरं मोदींचं चित्र आणि बटन दाबायचे शिकवायला चालायचा. ते लोक सांगतात की नाही हळूच बदला म्हणून, बदला म्हणून सांगायचं. ते कुणाला बदला मी काही सांगितलेलं नाही. हे सगळं ओळखून आता पुढं काय करायला पाहिजे तुम्ही ठरवा. चांगली माणसं असली तर विकास होतोय, हे यड्रावकर साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे अशी माणसं, दमदार माणसं दमदार ठिकाणी पाहिजे. त्या पद्धतीनं आता त्यांनी ठरवायचं आहे. त्यांच्याकडे आहे नाव, त्यांच्या गटात आहे, त्यांच्या पक्षात आता म्हणायची जागा ठेवली नाही त्यांनी, अपक्ष आम्ही सांगितल्यामुळं. पण त्यांच्या नेत्याकडे आहे, आमच्या नेत्याकडे बी आहे. आता हे सगळे नेते मिळून काय काय करतात ते सगळं आम्ही हो म्हणायचं आहे. तू हो म्हणणार आहे आम्ही. त्यात काय आमचं हे काय, एकदा आम्ही ते काकण बांधून घेतले. आता ही पूजा सोपून आम्ही सोडणार नाही. 5 वर्ष होईपर्यंत सुट्टी नाही आम्हाला, हे आम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही पुढे डावात घेत नाहीसा हे बी माहिती आहे आम्हाला. काय त्यात आहे, हा एवढं काही झाकून नाही. हलगी बिलगी आम्ही बघितली, हलगी कशी असते. हलगी वाढवायची आहे ती तुमची फुटक्या. तिथं पहिला टोका पडायच्या आधी तो कापड फाटलेला असतं आणि कातळा असलं तर ते फाटलेलं असतं. का फाटतो, कोण फाडते हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्याच्यावर लई बोलायचं कारण नाही. विजयराव, तुमचं औषध तिथं चालत नाही एवढं मला माहिती आहे. मला एवढंच सांगतो तुम्हाला, आता लई त्याच्यावर चर्चा नको. आमदार प्रकाश आवाडे अपक्ष आमदार असले तरी त्यांनी भाजपाला पाठिंबा दिलाय. आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे हातकणंगलेमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांची फिल्डिंग सुरू आहे. खासदार माने आणि आवाडे महायुतीत असले तरी माने आणि आवाडे यांच्यात अलबेल नसल्याचं दिसून आलंय.